गणपती बाप्पा, तुम्ही निघतात ना, त्या दिवशी सकाळच्या आरत्यांना केवढं दाटून येतं. दाटलेल्या कंठातून शब्द ओठाबाहेर येत नाही. हात मात्र हार्मोनियमवर फिरत राहतात. भावना दाटल्या तरी कर्म चालू ठेवावं लागतं. मी पुन्हा त्या सर्जन विसर्जनाच्या खेळात अडकले होते. कित्येक महिने तुझी प्राण प्रतिष्ठा माझ्या प्राणात झालेलीच असते रे. तू खरं तर निर्गुण रूपात अमूर्तात आहेसच, पण तरीही ती माती भिजवणं, मळणं, तिला आकारणं आणि साकारणं मी करते, ते माझ्यातला विस्मय शोधण्यासाठी. होय, माझ्यातला विस्मय शोधण्यासाठी. हे सगळं करताना केवढी लगबग असते रे. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा तुला साच्यात अडकवलंच नाही, कारण तुला माहिती आहे साचेबद्ध जगणं मला आवडतच नाही. तू पुस्तक घेऊन बसलास. पुस्तक ज्ञानाचं प्रतीक. मोदक सुद्धा आहेत जवळ. हा मोदक आनंद देतो. मोद, आनंद ज्ञानातूनच तर मिळतो आणि चिरकाल टिकतो. हा ज्ञानमोद, ज्ञानानंद, सच्चिदानंद म्हणू हवं तर, तो घेताना आणि मला देतानाचं आश्चर्य, विस्मय मी मूर्ती घडवताना तुझ्यात दाखवलं. त्या उंच वर ताणलेल्या भुवया, हातातलं पुस्तक, हसरा चेहरा, आहा, केवळ आणि केवळ आश्चर्य, विस्मय आणि आनंद. विज्ञान आश्चर्यातून निर्माण होतं. तथ्य, सिद्धांत, सूत्र विज्ञान शोधतं आणि तिथं आश्चर्य संपतं. पण विस्मय स्वतःच्या बाबतीत घडणाऱ्या क्रियांमध्ये असतो. विस्मय आपल्याला चैतन्य देतो. यामुळे जुनं ज्ञान अधिक शुद्ध होतं. या विस्मयासोबत बराच काळ घालवला की क्षणाक्षणाला नवनवं शुद्ध सापडत जातं. आपली चेतना जून आणि जीर्ण होतच नाही, विस्मयच कायम राहतो. हाच विस्मय योग, हो ना रे. पण त्यासाठी खूप 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 निरागस असावं लागतं रे. म्हणूनच तुला असा गोडू गोडू बनवला. हा विस्मय आपल्याला नवजात शिशुबाळामध्ये, अगदी 3-4 वर्षाच्या मुलापर्यंत दिसतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण संपूर्ण ज्ञान प्राप्त केलंय, तिथंच आपला मृत्यू झालेला असतो. कारण आता जीवनात ना कुठला विस्मय, ना कुठला आनंद. असा माणूस मेल्यागत जगतो रे. पण ज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे, आश्चर्याकडून विस्मयाकडे जाणाऱ्या प्रवासातलं नाविन्य कधीच संपत नाही. आपल्या आतला गणेशोत्सव आपण क्षणोक्षणी विस्मयातून साजरा करतो. यात काय विशेष आहे असं म्हणणाऱ्यांना आश्चर्य आणि विस्मय कधीच सोडून गेलेले असतात. पण बाप्पा, तुझ्या मूर्तीचं सृजन करताना या विस्मयासोबत रमावं. गणेशोत्सवात या विस्मययोगाचं पालन करावं. हा विस्मय जोपासावा, हा विस्मय जपावा आणि पुढच्या वर्षीच्या सृजनासाठी आत्ता ह्या मूर्तीचं विसर्जन करावं. हा विस्मय योग शिकवायला तू येतोस का रे?